दादा अहो काय तुमचा तो पिक्चर आवडला? नाही दादा काय तुमचा तो राजू उभ्या उभ्या पाहिला कुणी कुणी तो पिक्चर नाही का तुम्ही? राजू उभ्या उभ्या पाहिला कुणी कुणी नाहीये, राजू उभा राहिला कुणी नाही पाहिला. हा तेच दादा असं वाटतं कशाला गेले त्या पिक्चरला मरायला काय माहिती म्हणजे म्हणजे नाही म्हणजे अहो घरात बाहेर पडले ना तर असा धो 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 पाऊस सुरू झाला तर माझा नवरा म्हणतो आता कशाला मरायला पावसात जायचं तिथं पिक्चर बघायला असंही फुकटाच्या तिकिटा मिळाल्यात तर मी म्हटलं नाही नाही असं नाही साहेबांनी एवढ्या तिकिटा काढून दिल्या तर काय त्यांचे पैसे वाया घालवायचे का मी म्हटलं नाही धो धो पाऊस पडू द्या पण आपण जायचं मग आम्ही टॅक्सीने गेलो माहिती केवढा खर्च झाला तिथं 500 रुपये गेले ना टॅक्सीला मग तेच तर दादा 500 रुपये गेले ना टॅक्सीला हा मग ताई 500 रुपये गेले ना टॅक्सीला आलं लक्षात आलं त्यांना पगारात वाढवून दे 500. 1 मिनिट त्यांना काय नाही 3 दिवस खाडा केला ना मी कट करणारे पैसे. ताई माझं माझं काय नाही ह्यांचा तो राजू उतानी पडला झोपून बिपून पाहिला हा कुठला सिनेमा आहे? राजू उतरही पडला झोपून बिपून बघितला. राजू उभा राहिला कुणी नाही पाहिला असं नाव आहे सिनेमा. हा दादा नाव काय पण असू दे पण दादा खरं सांगू का तुमचा पिक्चर बघितला आणि माझ्या पोराने तापाने अंग काढलं माहितीये का. हा हा हॅलो 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 हा नमस्कार अमोल सावंत. हा नमस्कार सुपरस्टार पृथ्वी प्रताप बोलतोय. हा आता बर मागे हाशा पिकला का तुमच्या? नाही काय झालं हा आहे माझ्याकडे तुमचा नंबर. रसिक मायबाप आहात तुम्ही, तुमचा नंबर नसणार का माझ्याकडे मला सांगा. आता शुक्रवारी माझा राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला सिनेमा रिलीज झालाय. हा तर पाहिलात का तुम्ही? नाही पाहिलात हरकत नाही, बिझी असाल कामात व्यग्र असाल पण आज दुपारी 2:30चा शो आहे तुमच्या घराजवळ आहे, नक्की जा. मराठी सिनेमा वाचवायचा असेल तर सगळ्या मराठी माणसांनी 2:30 वाजता एकत्र यायला हवं, तेव्हाचा शो देतात आपल्याला. ठेवला. किती वाजले रे? बघ समोर घड्याळ आहे, बघ जरा कामात आहे मी, 1 मिनिट थांब. मी नीट विचारते नीट उत्तर दे ना. थांब महत्वाचे फोन चाललेत. हा मंगेश सातपुतेला करतो. हॅलो हॅलो. अरे मंगेश दादा कसा आहेस? मस्त मस्त. बोल पृथ्वी, तू कसा आहेस? मी पण मस्त. ऍक्च्युली मी एक खास कारणासाठी फोन केला होता. बोल ना. अरे आता शुक्रवारी माझा राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला सिनेमा रिलीज झाला. कधी उभा राहिला कधी पडला? अरे दादा राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला असा सिनेमा माझा रिलीज झाला. अच्छा तर तू ओके. पाहिलास का रे? पृथ्वी मी तुझा सिनेमा बघितला. अरे दादा येस. लव्ह यू दादा कसा वाटला सिनेमा? अजिबात नाही आवडला. हा दादा अरे अजिबात, इतका भंगार सिनेमा होता ना. दादा का रे असे सिनेमे करता तुम्ही? काम नाही मिळत का रे तुला? ए दादा, अरे ते दादा. हास्य जत्रा बरं चाललं होतं ना मध्ये तुझं. दादा असं सिनेमे करता यार. अरे काहीतरी- मंगेश दादा कामांविषयी बोलू नको. तुझ्यासोबत मी जे होईल ते पाहाय पण केलंय की नाही. कामांविषयी नाही बोलायचं दादा. ऐक मी तुझ्याशी नंतर बोलतो. मी अत्यंत महत्वाचं काम आहे मला. ऑटोग्राफ घेण्यासाठी लोक आलेले. बाय 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 बाय. तू लक्ष नको देऊ. अजून एक फोन बाकी आहे माझा, तो पटकन करतो. नको ना. आहे, अत्यंत महत्वाचा फोन आहे. प्लीज थांब. बाबा तुला माहिती नाही शेवटी फ्रेंड सर्कलच कामी येतो. हॅलो राजपूत. हा बोला. अरे किरण राजपूतला लावायचा होता, श्याम राजपूतला लागलाय. हॅलो श्याम राजपूत बोलतायत का? हा. नमस्कार, मी सुपरस्टार पृथ्वी प्रताप बोलतोय. हा बर. हा माझा आत्ताच शुक्रवारी माझा राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला सिनेमा रिलीज झाला. हा. तर पाहिलात का तुम्ही सिनेमा? पाहिला ना. 1 नंबरचा दलिंदर, टुकार, भिकार आणि दर्जाचा पिक्चर होता तो. आणि तुम्ही स्वतःला सुपरस्टार म्हटले ना त्याच्याबद्दल तुमच्या तोंडावर थुथू. बरं झालं तुम्ही फोन केला. तिकिटाचे पैसे परत करा. अरे तुम्ही आंडेर ना खावड्या खावड्याने तुम्ही आंडेर ना शरम फुक्या. अरे तुम्ही इतकी हिंमत होई गई की तू फोन कर रहा है ना. बघा मला गंदापटा पिक्चर करीस तू फोन कर रहा है ना. मला भाषा कळत तू नाही जरी भेटी गया ना बापू माले तुला वबाडत फोडी टाकसो मी. हा
तुले एकच बुक्का मग भितडा मग घुसाडी टाकसू तुले इथला मारसू ना तुम्ही बाय ना बाटोड मारू बाटोड. अरे ठेवला ना फोन ठेवला कसा शिवा देता. अरे दलिंदर एवढा गंदापटा पिक्चर केला तू फोन कट झाल्यानंतर सुद्धा शिव्या संपत नाही माझ्या. तू फोन ठेव फोन ठेव. वा वा दादा वा शाव दादा. काय विचित्र माणसं आहेत यार. तू काय कमी विचित्र आहेस का रे? अरे इथे मावशी आल्या नाहीयेत आपल्या 3 दिवस झाले की कपड्यांचा ढीग पडलाय भांड्यांचा ढीग. तू काय रे फोन घेऊन बसलायस? ठेव आता नाही फोन हातात घ्यायचा. ठेव फोन. थांब जरा फोन ठेव. चेतना हे अत्यंत महत्वाचं आहे तुला माहित नाहीये हे असंच लोक गोळा करावे लागतात. अरे बाबा थिएटरमध्ये 11 लोक नसतील ना तर शो कॅन्सल होतात. शी रे पृथ्वी शी. काय शी? म्हणून तू लोकांना फोन करून करून बोलवतोयस पिक्चर बघायला? हा. नाही गे, हे नाटकाच्या वेळी पण तुझं हेच चाललं होतं. मला कंटाळा आलाय. कधी लोक तुला डोक्यावर घेणार रे? घेतील. मावशी आल्या नाही ते बघ ना. ते त्यांचा फोन आहे. काय करू मी ते? मला नको सांगू मावशींचा हे असंच करावं लागतं तू तर नकोच लक्ष देऊस. तू नको आज येऊ देत त्यांना. जर आज आल्या ना मी चांगलं फैलावर घेणार आहे. मी नाही कामं दामं सोडली इथे बसले त्यांना फैलावर घेते बघ. आल्या अरे बापरे. ओ, मावशी 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 इकडे या बाहेर या. मावशी आधी बाहेर या. काय झालं ताई? इथे बसा. एवढी काय लगबग आहे कामाची आत पळाला. काय झालं? बसा बसा मला बोलायचंय तुमच्याशी. बसा बोला ना ताई. इथे बसा. वर बसा. ताई बसा. असं वागवतो का कधी आम्ही तुम्हाला? बसा इथे. सॉरी ताई. मला सांगा 3 दिवस कुठे होतात तुम्ही मावशी? ताई ते ट्रॅफिक लागलं ना माग. 3 दिवस ट्रॅफिक लागलं? नाही 3 दिवस नाही लागलं ताई. जाऊ दे आता दादांसमोर नका. दादा गेले की सांगते तुम्हाला सांगते. एक मिनिट एक मिनिट मी गेलो माझा प्रॉब्लेम मी जाऊ का काय झालं. थांब. दादांचा काय संबंध आहे? दादांमुळे सुट्टी झाली ना माझी. तू सुट्टी दिलीस यांना? मी नाही दिली. सकाळपासून बोंबलते मला सांगता नाही येत का येताना मी तुला? नाही दिली आहे सुट्टी. एक मिनिट माझा काय संबंध आहे मी काय केलंय. दादा असं काय करता तुम्ही? तुमच्या त्या पिक्चरची 5 तिकीट दिली होती ना मला. हा राईट. पृथ्वी यांना तिकीट काढून दिलीस? मी काढून नाही. ऐक त्याच्या मागे कारण आहे. आमच्या मार्केटिंग टीमने असं सांगितलं होतं एक स्ट्रॅटेजी केली होती की प्रत्येकाने म्हणजे जे जे सिनेमाशी रिलेटेड आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या हाऊस हेल्प्सला एक 5-5 तिकीटं द्यायची जेणेकरून काय सिनेमाना वेगवेगळ्या स्तरांमध्ये पोहोचतो. काय आपल्या ताई ज्या आहेत त्या चाळीत राहतात. आता एक कुटुंब दरवाजा बंद करून सिनेमा बघायला गेलं की बाकीचे चाळीतले विचारतात ना काय कुठे गेलो होतात. मग ह्या सांगणार मी ना राजू उभं राहिला कोणी नाही पाहिलं बघितला. मग तुम्ही पाहिलं नाही पाहिलं बघा मग चांगला आहे. मग सगळे जाणार असं स्तरांवर वेगवेगळ्या माउथ पब्लिसिटी. तुम्हाला यांनी तिकीट काढून त्यांनी तिकीट आणि शीट आता माहितीये का अशा होतं हिथून पिक्चर दिसत होता माहितीये का. रिक्लायनर दिले होते अरे त्याच्यात. हसून काय सांगतोस? रिक्लायनर सीट्स दिल्या त्यांना? अरे कारण थिएटर फुल होते बाकी तिकीट्सच नव्हत्या. मग मी म्हटलं यार आता जातातच आहेत तर मग बॉक्स मधल्या रिक्लायनरच्या तिकीट्स द्याव्या म्हणून दिल्या बाकी काही नाही. पण एक मिनिट माझ्या तिकीट देण्याने माझा सिनेमा पाहण्याने तुमच्या सुट्टीचा काय संबंध आहे मला कळत नाही. दादा अहो काय तुमचा तो पिक्चर आवडला नाही. दादा काय तुमचा तो राजू उभ्या उभ्या पाहिला कुणी कुणी तो पिक्चर नाही का तो? राजू उभ्या पाहिला कुणी कुणी नाहीये. राजू उभा राहिला कुणी नाही पाहिला. हा, तेच दादा असं वाटतं कशाला गेले त्या पिक्चरला मरायला काय माहिती. म्हणजे नाही म्हणजे अहो घरातनं बाहेर पडले ना तर असा धो पाऊस सुरू झाला तर माझा नवरा म्हणतो आता कशाला मरायला पावसात जायचं तिथं पिक्चर बघायला. असंही फुकटाच्या तिकिटा मिळाल्यात. तर मी म्हटलं नाही असं नाही. साहेबांनी एवढ्या तिकीट काढून दिल्या तर काय त्यांचे पैसे वाया घालवायचे का. मी म्हटलं नाही धो पाऊस पडू द्या पण आपण जायचं. मग आम्ही टॅक्सीने गेलो. माहिती केवढा खर्च झाला तिथं. 500 रुपये गेले ना टॅक्सीला. मग तेच तर दादा 500 रुपये गेले ना टॅक्सीला. हा मग ताई 500 रुपये गेले ना टॅक्सीला. आलं लक्षात आलं. त्यांना पगारात वाढवून दे 500. 1 मिनिट. त्यांना काय नाही 3 दिवस खाडा केला ना मी कट करणार आहे पैसे. ताई माझं काय नाही. ह्यांचा तो राजू उतानी पडला झोपून बिपून पाहिला. हा कुठला सिनेमा आहे राजू उतरी पडला झोपून बिपून बघितला. राजू उभा राहिला कोणी नाही पाहिला असं नाव आहे सिनेमा. हा दादा नाव काय पण असू दे पण दादा खरं सांगू का तुमचा पिक्चर बघितला आणि माझ्या पोराने तापाने अंग काढलं माहितीये का. काय सांगतो? माझा पिक्चर बघून पोरांना ताप बी प्यायला लागला. नाही थिएटरमध्ये हो एशी एकदम फुल कुडकुड करायला लागलं. दातावर दात वाजायला लागलं पिक्चर सुरू असताना. हा मग असं सांगा ना की एसी मुळे त्याला ताप आलेला आहे. माझ्या पिक्चर मुळे आजारी पडतायत लोक. म्हणजे 3 दिवस सिनेमा बघत होतात का? नाही 3 दिवस कुठं. दादांच्या पिक्चरचा एक शो बघितला तर माझे 3 दिवस बर्बाद झाले. नाही तर दादांचा पिक्चर 3 दिवस बघितला असता तर माझी जिंदगानी बर्बाद झाली असती.
अरे माझं पिक्चरचं एवढं नका बोलू रे. काय एवढं काय नुकसान झालंय तुमचं? अहो ताई ह्यांचा तो राजू उभा राहिला आणि पडला तो अरे बघितला? नाही, राजू उभा राहिला, पडला. हा तेच काय ताई ताई, राजू उभा राहिला, कोणी नाही पाहिलं असं नाव आहे पिक्चर. हा ते हाय हिट बघितलं. पिक्चर आहे, सुपर हिट पिक्चर आहे, नीट नाव घ्या. सुपरहिट. हा हो, बस. तो बघितला आणि रात्री घरी गेलो तर रात्री असं इथं तळ झालं होतं, घरात पाणी शिरलं होतं माहितीये का? एक मिनिट, माझ्या पिक्चर बघून तळ झालं होतं पाणी. होय, माहिती. माझं- काही बोलतायत, मी सांगितलं होतं पाण्याला जा, यांच्या घरात शिर. नाही दादा तसं नाही, पण खरंच माझा नवरा तेच म्हणाला आपण घरात असतो तर पाणी शिरूच दिलं नसतं ना. हे बरोबर आहे. नशीब माझा सासरावरती माळ्यावर बसला होता, खाली बसला असताना फटीतने वाहून गेला असता. हे ओव्हर एक्झॅजरेशन आहे. उगाच काय एवढं पाणी भरतं तुमच्याकडे. दादा तुम्हाला माहित ना आम्ही कुठं राहतो, आम्ही जिथं राहतो तिथं लय विजा कडाडतात माहितीये का, लगेच पाणी भरतं. वीज कडाडल्यावर पाणी भरतं काय, चेरापुंजीला राहता? दादा हे बोलायचं होतं ना त्याच्यात. खरं मी शपथ सांगते भंकच नाही करत. माझा नवरा तर म्हणाला त्या भेंगाड्याच्या पिक्चरला कशाला जायचं होतं, काही त्याच्यामुळे आपलं घर बुडालं, त्याचं करिअरच बुडल. असं मी नाही, माझा नवरा. भेंगाडे बोला यार त्याचा नवरा. होय तर. भेंगाडे, तुम्ही बोलायचं ना त्यांना काहीतरी. पण दादा तुम्ही दिसत पण तसेच होता ना, राजा उभा राहिला आणि पडला अरे त्याच्या. राजू उभा राहिला, पडला पिक्चर का असेल माझा? राजू उभा राहिला, कुणी नाही पाहिलं असं नाव आहे ना पिक्चरचं. नाही लक्षात राहते, कोणालाच नाही लक्षात राहते ना. इतकी वाईट नावं का ठेवता तुम्ही? हे नाव वाईट नाहीये. वाईटच आहे, वाईटच आहे. चांगलं- आधी वाईट नाव ठेवायचं, कोणी नाही पाहिलं आणि मग या बघायला या म्हणून धडपडत बसायचं. अरे त्याच्या मागे बाबा स्ट्रॅटेजी असते. मार्केटिंग टीम वाल्यांनी सांगितलं आपण नावच असं निवडूया की म्हणजे लोकांशी बोलताना असं बोलता येईल की अरे राजू उभा राहिला, कुणी नाही पाहिला, कुणी नाही पाहिला, ज्यांनी नाही पाहिला त्यांनी राजू उभा राहिला, कुणी नाही पाहिला बघायला चला असं. त्याच्यात माझी गंमतच होती पिक्चरची. माझा नवरा म्हणतो असली अवदता काढायचीच कशाला. अवदसा बोलताय यार त्या. तो म्हणला अरे पण अवदसा कसं काय बोलू शकता तू, मला कळत नाही यार. साहेब झालं पण तसं ना, तुमचा पिक्चर बघितला आणि त्यांना जुलाब लागले. काय? हे हाती आहे, हे हाती आहे. माझा पिक्चर बघून लोकांना जुलाब लागतात, हे हाती आहे. नाही हो, आम्ही राज्याला गेलो तर घरामध्ये असं तळ इथपर्यंत पाणी साचलं होतं, तर ते उपसण्यात रात्र गेली. मग आता रात्री काही जेवण नाही, साहेबांनी पण काही तिथं जेवण ठेवलं नव्हतं ना, तर मग काय जेवण नाही, राज्याला काय मिळणार, तर मग चायनीज मागवलं, त्याची लाल चटणी खाऊन त्यांना तर जुलाबच लागले ना. मग हे सांगा ना, आधी हे सांगा की बाबा शेजवान चटणीमुळे त्यांना ढेंडाळी लागलेली आहे. माझ्या पिक्चरवर कशाला येताय सारखा? नाही पण तुमचा राजू तो गटारात पडला आणि काळा कोळा. अरे राजू नाही पडला गटारात. हे काय ते नाव मला लक्षात राजू उभा राहिला, कुणी नाही पाहिला नाव आहे पिक्चरचं ना. सॉरी तेच नाव आहे माझं ना, मी ध्यानात नाही राहत. माझं फक्त ते राजू लक्षात राहिलं. राजू बोला ना फक्त. पण साहेब खरं सांगू का, तुमचा तो पिक्चर बघितला आणि माझ्या जिंदगानी मधली सुख शांतीच गेली. साहेब एवढं काय झालंय? काय नाही झालंय, सगळं माझ्यामुळे. माझा पिक्चर बघितला सुख शांती गेली, माझा पिक्चर बघितला ताप आला, माझा पिक्चर बघितला घरात पाणी आलं, सगळं माझ्या पिक्चर मुळे झालेलं आहे. नाही तसं नाही, पण माझ्या नवऱ्याचं आणि त्या बाईचं भांडण तुमच्या पिक्चर मुळे झालं ना. कुठल्या बाईचं भांडण? कोण बाई? मी हिथं बसली होती, नवरा हिथं बसला होता आणि त्याच्या बाजूला एक बाई बसली होती. माझा नवरा टकामा का तिच्याकडेच बघ, ती भडकली ना, भांडायलाच लागली. अरे मग नवऱ्याची चूक आहे ना. पिक्चर बघायचं सोडून बाजूची बाई बघतोय, त्याला सांगायचं समोर बघ. तेच सांगितलं तर ते म्हणाले की समोरचं बघवत नाही म्हणून बाजूला बघतोय. मी नाही म्हणत. याच्यामध्ये खरं दादा तुमचा तो राजू उभ्या पडला ना, त्या राजू उभा राहिला, कोणी नाही पाहिला नाव आहे पिक्चरचं ते. नाही ठेवायची मग अशी नावं. पृथ्वी का ठेवता तुम्ही? अरे कल्पक नाव आहे, सुसंगत गोष्टीत येणारे गंमत, नावात कळतं सगळं. राजू नावाचा एक माणूस अपघातात तो दिव्यांग होतो आणि तो त्याला कळत नाही काय करायचं, म्हणून तो महत् प्रयासाने तो वैज्ञानिक मदत घेऊन, आरोग्यविषयक मदत घेऊन स्वतः पायावर उभा राहतो, हॉकीचा प्लेअर होतो, भारताला इंटरनॅशनल लेवलला प्रेझेंट करतो आणि तरीही दुर्लक्षित राहतो. म्हणून राजू उभा राहिला, कोणी नाही पाहायला गेलं, तरी नाही बघितलं. एवढं सिम्बॉलिझम टाकून पण लोकांना त्रास होतो. खड्ड्यात गेला सिम्बॉलिझम. समीक्षकांनी काय लिहिलं माहितीये ना? काय लिहिलंय? राजू उभा राहिला, बरं झालं कोणी नाही पाहिला. समीक्षकांना काय लिहायला? एक सीन त्यांना डिरेक्ट करता येत नाही, नुसतं मिळालंय म्हणून टाईप करतात. त्यांना काय लिहायला? चिडचिड नको. लोक जातायत, लोक एन्जॉय करतायत, मला टेन्शन नाही. कुठं दादा जात आहेत?
नाही खरंच नाही जात थिएटरमध्ये. आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा आम्ही 4 जण होतो आणि स्टाफ मधली 6 जण बसली होती माग. खरं तुम्हाला सांगते पिक्चर सुरू झाल्या झाल्या त्यांच्यामध्ये मारामारी सुरू झाली. पहिली 25 मिनिटं त्या बघण्यात गेली, नंतरचं ते बाईचं भांडण झालं, नंतरची 25 मिनिटं ते बघण्यात गेली. पिक्चर बघायचं राहूनच गेला दादा. ही बाई नकोय मला घरात. माझं काय ना मी सांग बाई नकोय मला घरात. तुम्हाला काढलं मी नाही, कामावर. हे काढलं काय नाही ही बाई माझ्या एक चांगली गोष्ट बोलू नाही शकत माझ्या पिक्चर बद्दल. होत नाही मिळत ना. मावशी जा तुम्ही काम करा. नाही तुम्ही काम नाही करायचं. मी तुम्हाला कामावर काढलं. घरातली धुनी भांडी मी करीन. तुम्ही घरातली धुणी भांडी करणं हे ऍक्टिंग करणं एवढं सोपं नाहीये. तरी मी करीन. तुला तेही नाही जमणार. जा तुम्ही काम करा. जाऊ कामाला. मला 1 मिनिट नाही जायचं तुम्ही अजिबात कुठे. शांत बसा जरा. अरे काय करू दे ना काम. काय करताय एक मिनिट. हॅलो. ए पिपी हा बोलतोय. खाली खाली आहे. तू खाली आहे. खाली आहे. तू खाली आहे. तुझा राजू मी बघितला. तुझा राजू मी पहिल्या रांगेतून बघितला. माझा राजू पहिला राजू. होय. नाही दात घशात केला कशाला रे पिक्चर तू. अरे पण तुम्हाला आवडला नाही का? किती पैसे मिळाले. हा? पैसे किती मिळाले. 12,500. मी 13,000 करतो आयुष्यभर. एकही पिक्चर करायचा नाही याच्या पुढे. अरे पण तुम्हाला शपथ हे दात घालीन रे घशात. लाज वाटली पाहिजे. परत करतो पिक्चर.